हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मजेत ना? तर आज आपण इथे पायनॅपल केक बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे केकचा बेस बनवत आहे. हाफ के जी पायनॅपल केकसाठी परफेक्ट बेस कसा बनवायचा याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथून तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. हा ऑर्डरचा केक आहे. आमच्याच भागातील एका काकूंनी त्यांच्या मैत्रिणीच्या 61व्या बड्डेसाठी ही केकची ऑर्डर मला दिली. तर त्यांना केकमध्ये क्रीम फारच कमी हवी होती आणि केकच्या बेसमध्येच पायनॅपलची टेस्ट त्यांना हवी होती. तर त्यासाठी मी इथे केक बेसमध्ये पायनॅपल इमल्शन यूज केले. तर इमल्शन म्हणजे काय? तर पायनॅपल इसेन्स आणि येलो कलर असं वेगवेगळं यामध्ये मिक्स करायला नको. तर ह्या दोन्हींचं काम इमल्शनच करतं आणि केकच्या बेसची टेस्टही वाढवतं. तर आपण इथे केकचा बेस तयार करून घेतलेला आहे, थंड झालेला आहे. आता आपण इथे दोऱ्याच्या सहाय्याने त्याचे लेअर कट करून घेणार आहोत. मी नेहमी दोराच वापरते लेअर कट करण्यासाठी, कारण दोऱ्याने व्यवस्थित लेअर कट होतात. आता एक क्रीममध्ये पण मी थोडी इमल्शन ॲड करून ती क्रीम एका पायपिंग बॅगमध्ये भरून घेत आहे. म्हणजे आपल्याला या केकला क्रीम कमी वापरायची आहे ना, मग ती व्यवस्थित आपल्याला क्रीम ॲडजस्ट करता येते पायपिंग बॅगमध्ये. आता केकच्या बोर्डला थोडीशी क्रीम लावून घ्यायची आणि मग त्यावर आयसिंग करायला सुरुवात करायची, म्हणजे केक व्यवस्थित बसतो, जागचा हलत नाही. आता ही फर्स्ट लेअर पायनॅपल सिरपने मॉइश्चराईज करून घेत आहे. पायनॅपल सिरप म्हणजे पाण्यामध्ये थोडा क्रश मिक्स करून मी इथे घेतलेला आहे आणि त्यावर बघा थोडीशी क्रीम मी इथे स्प्रेड करून घेतली आहे. त्यावर पुन्हा आता पायनॅपल क्रश मी लावून घेणार आहे आणि तो व्यवस्थित पसरवून घ्यायचा अगदी साईडपर्यंत, म्हणजे आपल्याला प्रत्येक बाईटमध्ये पायनॅपलची टेस्ट लागेल, अगदी यमी टेस्ट लागेल, रसिली. आता दुसरी लेअर पुन्हा पायनॅपल सिरपने ही बेस मॉइश्चराईज, ही लेअर आहे ती मॉइश्चराईज करून घेते. व्यवस्थित मॉइश्चराईज करून घ्यायची लेअर आणि त्यावर पुन्हा आता मी इथे क्रीम पसरवून घेत आहे. अगदी थोडी क्रीम मी इथे पसरवून घ्यायची. अशा प्रकारे मी तिन्ही लेअर लावून क्रम कोटिंग करून घेणार आहे आणि नंतर 10 मिनिटांसाठी ती फ्रीजमध्ये आपण ठेवून नंतर आपण डेकोरेशन करणार. कारण आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, खूप उष्णता वाढली आहे, त्यामुळे क्रीम थोडी मेल्ट होते. केक सेट झाला की डेकोरेशन करायला आपल्याला मिळतं व्यवस्थित, म्हणून 10 मिनटं फ्रीजमध्ये ठेवायचे. आता हा मधला व्हिडिओ शूट झाला नाही, त्याच्यामुळे तुम्ही ही डिझाईन करताना पाहू शकलात नाही. पण मी क्रम कोटिंग करून 10 मिनटं फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर थोडीशी व्हाईट क्रीम आपली प्लेन याच्यावर लावून घेतली आणि ही जी येलो कलरची फ्लॉवर्स आणि ही खालची बॉर्डर केली आहे, त्यामध्ये मी येलो कलर थोडा मिक्स करून ती डिझाईन केली आहे आणि त्यांना खूप क्रीम कमी हवी होती, त्याच्यामुळे छोटे फ्लॉवर्स आणि थोडीशी छोटी बॉर्डर केलेली आहे. मग इथे ही पण बॉर्डर मी कंप्लीट करते, अगदी छोटी बॉर्डर. आणि त्यानंतर मी इथे व्हाईट शुगर बॉल्स आणि सिल्वर शुगर बॉल्सने हा केक डेकोरेशन करून घेत आहे. पाहू शकता, व्हाईट शुगर बॉल्स टाकून घेते आणि मध्ये सिल्वर शुगर बॉल्सने स्प्रेड करून घेणार आहे. आणि या केकवर नाव लिहिण्यासाठी मी डार्क चॉकलेटने अल्फाबेट जो मोल्ड असतो त्याच्यातून तयार करून घेतलेले जे अल्फाबेट्स आहेत त्याने मी या केकवर त्यांचं नाव लिहिणार आहे. तर ही सिम्पल पायनॅपल केकची डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.